महाराष्ट्र भूमी ही शूरवीर आणि संतांची भूमी आहे। यापूर्वीच्या प्रत्येक संकटावर या भूमीने मात केली आहे। आपण सर्वजण धैर्य, संयम, शिस्तीचा अवलंब करून कोरोनाच्या महासंकटावरही निश्चितपणे मात करू, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरक महोत्सवाची वर्धापन दिन समारंभानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाला। कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना म्हणून आजचा हा ध्वजारोहण सोहळा जिल्ह्यात केवळ जिल्हा मुख्यालयात आणि तेही मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। महापौर चेतन गावंडे, विभागीय आयुक्त पियुष सिंग, पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे, पोलीस आयुक्त संजय कुमार बाविस्कर, पोलीस अधीक्षक हरिबालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांच्यासह इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते। नमस्कार। महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज 60वा महाराष्ट्र दिन आपण इथे साजरा केलेला आहे आणि एक वेगळ्या परिस्थितीला आपण तोंड देतो आहे। महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी म्हटली जाते आणि आपल्या या अमरावती जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विचारांमध्ये आपण आत्तापर्यंत चालत आलेलो आहे आणि त्यांच्या विचारांमधनंच आपल्याला आजच्या या करोनाच्या संकटमध्ये लढण्याची खरोखर ताकद मिळते आहे। सगळेजण काम करतायत, सगळे आपल्या आपल्या परीनं पुरून उरतायत। प्रशासन, पोलीस यंत्रणा, डॉक्टर्स, बाकीची मंडळी देखील मदत करतायत। काही NGOज आहे, काही प्रायव्हेट संस्था आहेत। सगळ्यांची मदत या ठिकाणी आपल्याला कोरोनाच्या लढाईमध्ये तोंड देण्यासाठी आणि मदतीचा हात प्रत्येकाचा या ठिकाणी लागतोय। तरी पण काही मंडळी मात्र निव्वळ टोकण्याचं काम आणि त्या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत। माझी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना पुन्हा विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवर मात मिळवायची असेल तर प्रत्येकाची ही जबाबदारी आहे। ही जबाबदारी काय एकट्या शासनाची किंवा प्रशासनाची नाही आहे, माझी, तुमची, ज्याला ज्याला जो या देशामध्ये राहतो, जो या महाराष्ट्रात राहतो, जो व्यक्ती या आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये शहरामध्ये राहतो, त्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे। तुम्हाला जर त्रास झाला तर तुम्ही बाहेर आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे। आता काय झालंय तुम्ही मला सांगा। या ठिकाणी एक आपला रुग्ण होता, त्यानं खऱ्या अर्थानं लपवून ठेवलं आणि केवढा प्रचार झाला। आता ठीक आहे, काही मंडळी म्हणतात की प्रशासन काम नाही करत आहे, अशातला भाग नाही आहे। प्रशासनाची पूर्ण ताकद लावून, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकद लावून त्या ठिकाणी काम करते आहे। पण जिथं आपण राहतो, आपलं घर, आपल्या घरातली माणसं, आपण देखील त्या सर्व गोष्टींचं पालन करण्याची भरपूर गरज आहे असं मला वाटतं। कडक करून किती करायचं, कडक करतोय, अजूनही कडक करू, त्याच्यामध्ये काही दुवाद नाही आहे। पण जर तुम्ही प्रत्येकानं ही जबाबदारी उचलली नाही तर शासन आणि प्रशासनसुद्धा काही करू शकणार नाही, असं या निमित्तानं मला आपल्याला सांगायची इच्छा होते। सगळ्यांच्या सोयीसुविधेसाठी आपण ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्यांची दुकानं आपण सुरू ठेवलेली आहेत। मार्केटमध्ये भाजी बाजार जरी बंद झाला असेल तरी फार्म टू होम याची संकल्पना करून काही लोकांना आपण आता पासेस देतो आहे आणि त्यांचं देखील ऑनलाईन तिथे मूवमेंट सुरू आहे। एवढं सगळं करत असताना जर जनसामान्यांचा जर आम्हाला साथ मिळाला नाही तर आम्ही काम तरी कसं करायचं। माझी आज महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी ही जबाबदारी स्वतःची समजून बाहेर आलं पाहिजे। तुम्हाला जर त्रास होतोय
तर सांगितलं पाहिजे. आणि त्रास जर होत नाही आहे या वातावरणामध्ये साहजिकच आहे प्रत्येकाला वाटणं की मला कोरोना झाला नाही का, मला त्याचे सिम्पटम्स आहेत का. पण आपण या सर्व गोष्टींची माहिती देऊ शकता. आपण स्वतःवर नियंत्रण ठेवावे अशी आपल्याला विनंती करते. आपण कमीत कमी घराच्या बाहेर निघावे आणि शासनाला प्रशासनाला साथ द्यावे असं या ठिकाणी विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.